आणि खरं करिअर जे चालू होतं ना स्वामिनी मध्ये ते गोल्ड नंतर चालू होतं. सिल्वर मध्ये नाही, सिल्वर चिल्लर इन्कम आहे 90,000 रुपये. आम्ही नेहमी 7 आयडी घ्यायची ना सर, तर एमडी काय 7 सरला माहिती त्यावेळीची गोष्ट. 7 आयडी घेऊ नका. आता इथे 21 आयडीची कहाणी काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. आणि 21 आयडी जास्त नाही, प्रत्येक आयडीला 3 महिने जर दिले तुम्ही डेव्हलप करायला, प्रत्येक आयडीला 3 महिने जर व्यवस्थित दिले प्रॉपर आणि प्लॅनिंग करून जर काम केलं ना, मी तुम्हाला सांगतो सिल्वर मध्ये 63,000 रुपये येतील आणि गोल्ड मध्ये 6,30,000 रुपये येतील. मला सांगा आपल्याकडे 2 प्लॅन आहेत, बरोबर की नाही? पहिला प्लॅन कोणता आहे? आणि दुसरा प्लॅन कोणता आहे? ठीक आहे. सिल्वर मध्ये डेली किती पैसे कमवू शकता माहिती आहे की त्यांना सगळ्यांना प्लॅन? मग तुम्ही काय सांगताय मला सांगा त्यांना. आणि गोल्ड मध्ये किती कमवू शकता? गोल्ड मध्ये 30,000 कमवू शकता. कोणते जास्त आहेत? जोरात बोला. पण आपला फोकस कुठे? बघा काय चुकतंय ते समजून घ्या. तुमचं काय चुकतंय ते सांगायला मी बोलवलंय तुम्हाला, आणि मी काय करतो ते सांगायला बोलवलंय तुम्हाला. नाही तर आमचे जेवण सर सांगतात सर सिल्वर सांगा आणि गोल्ड सांगा. अरे कशाला सांगा, त्याला कळलं तर पाहिजे ना. लहान बाळाला पण आता बोलवलं ना आणि त्याच्या एका हातात 10 रुपयाची नोट दिली आणि एका हातात 100 रुपयाची नोट दिली, तर ती कोणती घेईल? जोरात बोला. मग तुम्हाला 30,000 पर डे कमवण्याची संधी दिली, तिकडे तुमचं लक्ष पाहिजे की 3,000 कडे लक्ष पाहिजे? प्रॉब्लेमच तो आहे की आपण माझं आजचं आलं ना की बस झालं, पण दुसरं कोणाचं येऊ नाही तर नाही येऊ. 1200 आले ना त्याला वाटतं 12 लाखच आले. अरे रत्ताळ्या, 1200 मध्ये काय होत नाही. आम्ही एका ठिकाणी बसलो तर 2,000 बिल होतो. 1200 घेऊन करणार काय? त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला जो फोकस करायचा आहे ना तो कशावर करायचा आहे? गोल्ड वर करायचा आहे. कशावर करायचा आहे? सिल्वर वर करून चालणार? ओके. आता इकडे 3,000 रुपये मिळणार आहेत, इकडे 30,000 रुपये मिळणार आहेत. आता डायरेक्ट एक व्यक्ती 5 दिवसात गोल्ड कसा होऊ शकतो ते सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, जो मी झालो ते मी सांगतोय. मी माझ्या घरातले 3 लोक सिलेक्ट केले आणि 3 लोकांच्या नावाने 7 आयडी घेतले, तर टोटल आयडी किती झाले? आता हे 21 आयडी लावले कसे ते पण सांगतो. नाही तर आपण डबल टिबल हिट येतील कसं आहे, सगळ्या आयडीवर पे आउट कसे बनतील ते बघतो. मी कसे केले ते सांगतो मी तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता मी तुम्हाला दिवस पण सांगतो. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा आणि 5वा. झालं की नाही गोल्ड? आता बघा, पहिलं पेआउट बनलं किती रुपये, दुसरं किती बनलं, तिसरं किती बनलं, व्हेरी गुड. चौथं किती बनलं, 5वं किती बनलं, 6वं किती बनलं, 7वं किती, 8वं किती, 9वं किती आणि 10वं किती रुपये. झाला गोल्ड. तुम्ही काय अवघड आहे गोल्ड व्हायला? काय अवघड आहे गोल्ड व्हायला? सर गोल्ड होणं अवघड आहे का आता? नाही, तसंच होतंय. आपण करत नाही, फक्त प्लॅनिंगच मिसिंग आहे ना आपलं.
आता मी गोल्ड झालो, आता 21 आयडी साठी लावले किती ते पण बघूया. पानटपरीसाठी किती लावायला लागतात हो? जोरात बोला जरा. पानटपरीसाठी किती लावायला लागतात? मॅडम पानटपरी जर खोलायची असेल मला तर किती रुपये लावावे लागतील? काय आयडिया नाही? तुमच्या आजूबाजूला नाहीत का पानटपऱ्या? तुम्हाला माहित नाही. तुमच्या बाजूला कुठलं दुकान आहे? नाही थांबा, तुमच्या बाजूला दुकान कोणतं आहे? किराणा मालाचं. मला समजा एक किराणा मालाचं दुकान जर खोलायचं असेल तर किती रुपये लावावे लागतील ते पण माहित नाही. तुमच्या घरामध्ये बाजार कितीचा लागतो महिन्याला ते तरी माहित आहे का नाही? हा, माहिती आहे ना? एक किराणा मालाचं दुकान मॅडम ओपन करायला किती रुपये लागतील? कमीत कमी जोरात बोलायचं, मला बोलणारी लोक आवडतात. नाही तर 4 ते 5 लाख रुपये. बरोबर. समजा 4 ते 5 लाख रुपये एखाद्या व्यक्तीने लावले आणि जाऊन घरी झोपला की बँकवाला 3ऱ्या महिन्यातच येऊन काय लावतो आणि बोलतो तुम्ही या, तुमचा सत्कार करू. बरोबर की नाही मॅडम? सत्काराला कुठे बोलवतात? आणि प्रत्येक पत्राचं पण पैसे लावतात. अनुभव आला असेल काही लोकांना. 4 ते 5 लाख रुपये लावून तुमचा धंदा होत नाही तर 4 ते 5 लाख रुपये लावल्यानंतर तुम्हाला काय द्यावा लागतो आणि काय करावी लागते? मेहनत करावी लागते. किती रुपये मेहनत करावी? किराणा मालवाला सकाळी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बसत असेल दुकानामध्ये? सकाळी 6 वाजता येतो. त्याच्या आधी दूधवाला त्याच्या शटरवर लात मारून जातो, अरे तुझ्या दुधाचं कॅरेट. ब्रेडवाला येतो त्याच्या आधी आणि पेपरवाला त्याच्या आधी येतो. सर्वात जास्त आधी कोण उठतं? पेपरवाला. बरोबर की नाही? मग 4 ते 5 लाख रुपये लावून आपण टाइम देतो. किती देतो टाइम? 10 ते 12 तास. आणि 10 ते 12 तास आपण गधा मेहनत करतो. काय करतो? हार्ड वर्क करतो. आणि पैसे किती कमवतो? किती अंदाजे मिळत असतील पैसे? एक किराणा मालवाला कमवून मॅडम किती कमवत असेल तुमच्या एरियातला? 2000 हजार. आपण पकडूया की तो महिन्याला 50,000 रुपये कमवतोय. किती? नेट प्रॉफिट. सगळा खर्च जाऊन. मग त्याच्या दुकानाचं भाडं गेलं, EMI गेलं, लाईट बिल गेला, कामगाराचा पगार गेला, उधारी, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि हे सगळं जाऊन त्याला किती रुपये प्रॉफिट झालं? 50,000 रुपये महिन्याला. भरलेलेच पैसे काढायला किती दिवस जातील? 4 ते 5 लाख रुपये लावलेलेच काढायला किती दिवस जातील? 1 वर्ष. कमीत कमी 1 वर्ष त्याचं टाकलेले पैसेच काढायला जातात. म्हणून तो काय दुकान बंद करून घरी झोपतो का? तो काय करतो? त्याला माहित आहे की 1 वर्षानंतर माझं काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. म्हणून सुरुवातीला बिझनेस बडा नाही करना है, सुरुवातीला बिझनेस खडा करना है. काय करायचंय? हम स्टार्टिंग में साला बड़ा करने जाते. स्टार्टिंग में 90,000 रुपए चाहिए, स्टार्टिंग में 9 लाख रुपए चाहिए. लेकिन तेरी लायकी तो होनी चाहिए ना उतनी. अगर 90,000 हर किसी को आता स्वामिनी के अंदर तो गली का हर कुत्ता 90,000 रुपए कमा सकता है. इतना भी आसान, क्योंकि 90,000 लेने के लिए रोज कम से कम 20 लोगों को जाके मिलना पड़ता है सर. और कितने लोग इसमें से ऐसे हैं जो 20 लोगों को मिलते हैं रोज? कितने लोग मिलते हैं 20 लोगों को रोज 90,000 रुपए कमाने के लिए? क्योंकि एक किराना माल वाला 4 से 5 लाख रुपए लगा के 10 से 12 घंटा मेहनत करके वो 50,000 रुपए कमा रहा है. और हमने पूरा 21 आईडी के लिए 35,280 रुपए लगाए थे. काकी किती लावलेत? 35,280 रुपए. त्याच्यातलं पण 9,000 रुपए पे आउट बनलं. उसमें भी पे आउट कितना बना? 7,200 बैंक में आया. तो 35,200 में से 7,200 बैंक में आ गया. तो एक्चुअली मेरी लागत कितनी लग गई? वो भी नहीं लगी.
क्योंकि 21 आईडी के 21 प्रोडक्ट मैंने भरे ना, किराना माल वाले ने दुकान भर के रखा है ना। तो जब ये मेरे 21 आईडी के प्रोडक्ट मेरे पास आ गए तो मेरा 21 आईडी का स्ट्रक्चर तो फ्री में लग गया। अभी जो किराना माल वाला है उसने जब दुकान चालू किया था तभी शक्कर भर के रखा है कि हर महीने में भरता है? खत्म जब होती है तब फिर से भरता है ना। उसके दुकान में जो भी सामान खत्म होता है उसका कैलकुलेशन होता है ना उसके पास, कि क्या अभी मेरे दुकान में है, क्या खत्म हो गया, क्या मंगाना है, किसकी ऑर्डर देनी है, किसकी नहीं देनी है, ये पूरा रिकॉर्ड उसके पास होता है। लेकिन हमारे पास स्वामिनी में आने के बाद कुछ भी रिकॉर्ड नहीं है। कितने लोगों के पास डायरी है? आप बता सकते हो कि मेरे डाउनलाइन में इतने लोग हैं, इतने लोगों का पे आउट निकला है, इनके नीचे ये ज्वाइनिंग अमाउंट है, इसका पे आउट मिला है, इसका प्रोडक्ट मिला है, ऐसे कितने लोग बता सकते हैं? हाँ, सब डिटेल चाहिए हम लोगों को, क्योंकि हम लोगों को बिजनेस जो है ना सीरियसली करना है। सीरियसली का मतलब पता होता है, आईसीयू में पेशेंट होता है, पता है आपको? आईसीयू में इंटेंसिव केयर यूनिट जिसको बोलते हैं हमारे हॉस्पिटल में, उसमें हर 2 मिनट में, हर 1 मिनट में जाके है क्या गया ये चेक करना पड़ रहा है। वैसा ही हमारा बिजनेस रुक गया क्या चल रहा है, वो बार बार ऐसा चेक करना पड़ता है सर। लेकिन आज हमारा पे आउट बन गया कि 1 हफ्ते के बाद दूसरा कैसा आएगा इसके ऊपर हम सोचते हैं। ऐसा ही हो रहा है ना सर। तो मेरा बिजनेस तो फ्री में चालू हो गया सर। अभी ये 21 आईडी के ऊपर ना मुझे 22 लोग चाहिए खाली। कितने लोग चाहिए? जो दिन का कितना रुपए कमाने के लिए आए? खाली जोर से बोलिए, कितना रुपए कमाने के लिए आए? अभी मुझे 13,500 क्यों आया और कैसे आता है वो भी मैं बताता हूं। देखिए, जैसे ही 10 आईडी का स्ट्रक्चर मारा, यहां पे मैंने 4 लोगों को पहला डेवलप किया। कितने लोगों को डेवलप किया? तो जैसे ही ये 4 लोगों को डेवलप किया तो मुझे यहां पे भी पे आउट आने लगा, यहां पे भी पे आउट आने लगा, और इसमें तो ये तो राजा है तो यहां पे अपने आप आने लगा। कितने लोगों को डेवलप किया पहला? तो कितने लोगों को, कितने आईडी पे आउट आना चालू हो गया? 3 आईडी पे। ठीक है। अभी इसमें सबसे बड़ी ब्यूटी क्या हो गई पता है? जब भी यहां पे सेल लगता है, ये 9 लोगों के एक साइड में सेल आता है, और जब भी यहां पे भी सेल लगता है ना, तब इनके भी 9 लोगों के एक साइड में सेल आता है। तो 9 कितने लोग चाहिए और मुझे दूसरा पे आउट बनाने के लिए? 18। अरे होशियार है ये लोग, आप क्या बोल रहे हो, इनको समझाओ। हाँ, ये देखो, यहां पे 9 लोग और यहां पे 9 लोग, ये 9 कितना चाहिए? और ये टोटल मिला के 4। 18 और 4 कितने हो गए? दे दो 3,000 रुपए सबको कमा के, दम है तो आपको कितना मिलेगा मैं बताता हूं। अभी सिल्वर की बात कर रहा हूं सर, गोल्ड की नहीं। हमारे सिल्वर की एक कैपिंग कितनी है? अगर ये 22 लोग, देखो अब मेरा स्वार्थ क्या है कि मुझे 63,000 रुपीज कमाना है, लेकिन मेरा परमार्थ क्या है? देखो अभी जब मैं 22 लोगों के घर में दिन का 3,000 रुपए भेजता हूं, उनको सपोर्ट करके, ऐसे 22 लोग मिलके रोज का कितना रुपए कमा रहे? ऐसा सबने मिला के कितना रुपए कमाया? लेकिन साला मेरा तो 63,000 हो गया। अभी कैसा हो गया बताइए? 22 लोगों को मैंने 3,000 रुपए कमा के दिया, और मेरा इनकम, मेरे आईडी कितने हैं? जोर से बोलिए। 21। तो 21 इंटू 3,000 करो, एक दिन का इनकम होता है।
ये सिल्वर की बात कर रहा हूं। अगर यही गोल्ड में कैपिंग लगना चालू हो जाएगी तो 6,30,000 आएगा। तो स्वामिनी दिन का 7 लाख रुपए देती है, लेकिन किसको भी नहीं, ऐरा गैरा नत्तू खैरा को नहीं देती है। जिसके अंदर दम है ना उसको ही देगी। और मैं गारंटी देता हूं आपको, गारंटी कि आने वाले 5 साल के अंदर ना साला ये फिगर मैं टच करके दिखाऊंगा। तुम लोग रहो या ना रहो,